नमस्कार मित्रांनो, आज आपण कडकडत्या उन्हामध्ये थंडक देण्यासाठी फ्रूट कस्टर्ड करतोय. तर गॅसवरती दूध ठेवलं आहे गरम होण्यासाठी. तोपर्यंत स्लरी तयार करून घेऊया. कस्टर्ड पावडर घेतला आहे, त्यामध्ये दूध टाकून एकत्र करून घ्यायचं, स्लरी तयार करायची. तोपर्यंत दूध पण गरम झालेलं आहे. यामध्ये पाऊण वाटी साखर टाकायची आहे. एकसंध करून 5 मिनिटांसाठी उकळून घ्यायचं. नंतर केलेली कस्टर्ड पावडरची स्लरी सुद्धा टाकून घ्यायची आहे, थोडी थोडी करून, आणि एकत्र करून घ्यायचं. थोड्या वेळांसाठी उकळून घ्यायचं. नंतर थोडंफार घट्टसर असं दूध तयार होतील. गार करून एका डब्यामध्ये काढायचं आहे. तर हे सर्व फ्रूट कट करून घ्यायचे आहे. केळ, डाळिंब, सेब, अंगूर, चिकू. तुम्ही याच्या व्यतिरिक्त दुसरे पण घेऊ शकता, फक्त आंबट फळ घ्यायचं नाही. हे सर्व फळ छोटे छोटे कट करून घ्यायचं आहे. गार केलेल्या दुधामध्ये टाकायचं आहे. एकत्र करून घ्यायचं आणि थंडगार असं फ्रूट कस्टर्ड सर्व करायचं आहे. डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवर दिला आहे, नक्की जाऊन पहा. आणि हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा. थँक्यू.